रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. कसे सगळे मस्त आहेत ना. मी बघा एक तुम्हाला कीर्तनसारखी एक कहाणी सांगणार आहे आणि ही आपली कहाणी घरोघर पोचायलाच पाहिजे. ही माझी कहाणी शेअर करा, सपोर्ट करा. मी लई हे व्हिडिओ मेहनतीनं बनवणार आहे. टाईम पण बराच 10-15 मिनटं तरी लागते. मोठा व्हिडिओ करायला लागले. असं टच करून व्हिडिओ सोडत जाऊ नका. बघा एखाद्या आईचा व्हिडिओ बघितला तर देव परमेश्वर तुमचं चांगलंच करण. म्हणून तुम्ही माझा व्हिडिओ बघत जा. मी मेहनतीने व्हिडिओ बनवते. माझा पण वेळ जाते, टाईम जाते, तरी पण मी व्हिडिओ बनवते. रामकृष्ण हरी. राधा राधा. जय सीताराम. जय सीताराम. जय सीताराम. जय सीताराम. बघा नवरा बायको एक रानामध्ये राहत असतात. नवरा बायको रानामध्ये झोपडी असते त्यांची. तिथं नवरा बायको राहत असतात. तर त्यांना एक मुलगी होती पहिली. तर तिचा मालक बोलते, मुलगी जर झाली तर ठेवायची नाही, मुलगा जर झाला तर ठेवायचा. मी चालले गावाला, मुलगी झाली तर कुणाला देऊन टाक, मुलगा झाला तर माझ्या घराचा वारीसदार आहे. आता बघा हे कोणाच्या हातामध्ये आहे का हो? कोणाच्या तरी हातामध्ये आहे का? हे कोणाच्याच हातामध्ये नाही ना. मुलगा काय आणि मुलगी काय, मेन आपल्याला काय पाहिजे? देवा काय बी होऊ दे तरी चांगलं होऊ दे असं म्हणतो का नाही आपण देवाला? काही कोणता तरी माणूस म्हणतो का मुलगी झाली तर तिला कोणाला देऊन टाक, नाही तर सोडून ये, असं कोणी म्हणतं का? कोणीच म्हणत नाही. काय पण होऊ द्या तरी होऊ द्या आपण असं म्हणतात ना. आपण त्याच्यामध्ये खुश असतो. आपण काय म्हणतो? कळणा होऊ दे, कोंडा होऊ दे, परी होऊ दे बाबा. आपण हेच देवाला हात जोडतात ना. परी बघा ना, एक एक कसे माणसं असतात. आता त्याला तर देवाने लेकरं द्यायला भरपूर लेकरं दिले. परी असे करून करून 2 लेकरं तिने देऊन टाकले. का तर नवरा माझा मला सोडून देईन, मारण म्हणून. बघा तर मग तिसऱ्या टायमाला वापस तिला दिवस गेल्याच्या नंतर म्हणलं आत्ता तर नाही का, मुलगा जर झाला तर ठेवायचं बरं का. पहिलं पण तसंच केलं, आत्ता पण तसंच करणार. तर तिने तोंड खोडलं. म्हणली ही देवाची देण आहे, हे काय कुणाच्या हातामध्ये नाही आहे, माणसाच्या हातामध्ये नाही ना, बायांच्या हातामध्ये नाही, कोणाच्याच हातामध्ये नाही. म्हणून मी नाही असं करणार. तर म्हणला मग तुला पण घर सोडावं लागेल. तर मी म्हणला आता चाललो आहे मी बाजाराला, आता 2 दिवस येणार नाही. बाजार कसं पहिले लई लांब बाजार होते हो, लई लांब बाजार होते. हे लांब चलत लोक जात होते, भरपूर लांब चलत जात होते. आता आमचेच मायबाप जात होते एवढ्या लांब चलत. तर मग आता त्या नवरा बायकोची कहाणी आहे. तर मग म्हणली आता काय करू बाई, म्हणली आता तर म्हणली ह्या लेकराला तर कोणाला देणार नाही ना, काय नाही. माझ्या काळजाचे तुकडे येतं. 2 दिले तर माझा जीव रात दिवस इगरतोय, मला झोप नाही लागत, काय नाही लागत. मी काय करू देवा, मी काय करू? पण मी ह्या लेकराचं कुठं सोडणार नाही ना, कोणाला देणार नाही. मी आई हे 9 महिने वागवलेलं आहे मी वजं, 9 महिने वागवलं मी वजं. आणि मी कशी देणार? माझ्या काळजाच्या तुकड्याला मी नाही देणार. त्याला तर म्हणली नाही देणार, पण तिला भीती वाटायला लागली की आला तर मला हाकलन आणि माझ्या लेकराला हाकलन किंवा कुठं सोडून येईन. म्हणून ते गेला बाजाराला गेल्याच्या नंतर मग ते 2 दिवस आलाच नाही आहे. 2 दिवस आला नाही. बाजारात कसे पाहुणे रावणे भेटतात ना, पाहुणे रावणे बाजारात भेटलं ना, मग आपल्या घरी घेऊन जातात म्हणल्याच्या नंतर मग ते
तिकडेच राहायला 2-4 दिवस पाहुणचार करत. तर ही झाली डिलिव्हरी, हिला झाली मुलगी. आता काय करू म्हणजे देवा, आता हे तर माझ्यावर लय मोठं संकट आहे. आता काय करू मी, काय करू देवा, काय करू देवा. घाबरून गेली. घाबरल्याच्या नंतर मग म्हणली आता मुलगी झाली तिला. म्हणली काय रे देवा, माझी तुला जरा पण दया येईना का, वापस मला मुलगी झाली म्हणजे आम्ही काय ह्या घरात राहायला नाही पाहिजे का, घर सोडूनच जावं का, आणि जावं तरी कुठं जावं. मायबापाच्या घरी जाऊन चालतं का, नाही चालत हे का नाही. जोवर आपले मायबाप असते तोवर आपले भाऊजाई असतात, आपल्या भाऊ असतो. तर मग म्हणले आता काय करू देवा, आता मला जायला रस्ताच नाही कुठं, काय करू. मग तिच्या मनामध्ये काय आलं काय माहिती. तिच्या मनामध्ये आलं की मी नाही का लांब जाते आणि कुठंतरी चांगल्या जागेवर माझ्या लेकरला ठेवते. तर मग ती गेली लांब, गेली 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 लांब गेली एका झाडीमध्ये म्हणजे कसं डोंगराच्या साईडला मोठे मोठे डोंगर, त्याच्या खाली झाडी असते, या त्याच्या खाली शेतं असते, त्याच्या खाली म्हणजे सगळं असतं म्हणल्याच्या नंतर मग म्हणले आता खोकडायला लागलो म्हणून मी खवाले पदर कमराला. तर मग म्हणले आता झाडीच्या खाली मग तिथं गुफा होता. तिथं कसं 2 बकऱ्या राहत होत्या त्या गुफात. आता ह्या बाईला काय माहिती ह्या गुफामध्ये काय येईल काय नाही. तर मग 2 बकऱ्या होत्या तिथं. तर म्हणली ही जागा माझ्या लेकरासाठी चांगली आहे. मग तिने काय केलं, घरातला तिच्या साडीची अर्धी साडी फाडून ते लेकराला गुंडळून एक जागेवर ठेवलं, दूध बीत अंगावरलं पाजलं आणि तिथं ठेवलं त्या गुफामध्ये ठेवून असं त्याला ह्याचा दरवाजा बनवला. कशाचा बनवला, असं पिटुंबरीच्या झाडाचं झाडं कसे उडानले असतात बघा, एवढे मोठे मोठे असतात पिटुंबरीचे झाडं, हे लांब लांब असतात. तर मग ते झाडांचा दरवाजा बनवला, पॅक त्याला रशी बांधून मग तिथं राहिलं. तर मग त्या बकऱ्या तिथं राहतात. त्या बकऱ्या चरून बिरून आल्या घरी. तर म्हणली बाई हे दरवाजा कुणी लावलाय असा. मग ते घाबरल्या त्या 2 बकऱ्या. घाबरल्याच्या नंतर मग आतमध्ये गेल्या, ते गाठ सोडली आणि आतमध्ये गेल्याच्या नंतर मग म्हणल्या हे काय चमत्कार रे, आणि म्हणल्या हिथं बाळ कसं काय हे काय लक्ष्मी माताने दिलं का देवाने दिलं काय माहिती. आता तरी आता ते लेकरूला रडायला त्याला लागली भूक, लागलं लेकरू रडायला लागलं. म्हणली 2 बकऱ्या म्हणल्या कोणच्या माऊलीच्या लेकीनं असं वाईट काम केलं असन, जंगलमध्ये लेकराला गुंपामध्ये ठेवलं या, कसली आई असन, दगडाचं काळीज आहे का तिचं काय दगडाचं काळीज आहे का, कसली आई आहे. आम्ही जनावर असून आमच्या लेकराला छातीला लावून फिरतो, आणि ही आई कसली असन, कसं तिचं पाषाण असन, दगडाचं हे का तिचं काळीज. म्हणजे त्या बकऱ्या 2 बोलायला लागले आपसमध्ये त्यांच्या भाषामध्ये. तर मग ते लेकरू रडते. म्हणले आता हे लेकराला काय करायचं, आता हे लेकराला तर भूक लागली वाटतं, मग आता काय करायला पाहिजे. तर मग दुसरी बकरी, त्या बहिणी होत्या, दुसरी बकरी म्हणली काय करा, म्हणली ताई तुझं दूध पाजतं लेकरला. तर मग हे बघा ते लेकराची अशी अंगावर उभं राहिली आणि आपोआप त्या बकरीला पाना फुटला आणि हे चिळकांड्या लागल्या दुधाच्या, धारा लागल्या दुधाच्या, आणि ते लेकरू मोठं प्यायला लागल्याच्या नंतर मग लेकराचं पोट भरलं आणि ते लेकरू झोपी गेल्याच्या नंतर मग ते आता लहानाचं मोठं व्हायला किती वर्ष लागते का. लेकरू काय आता दूध पिलं काय उद्या मोठं होतं का, त्याचं किती करावं लागते. तर मग त्या 2 बकऱ्यांनी म्हणले आता ह्याला तर आता हे तर वाली कोणीच नाही, आता 8-10 दिवस झालं ह्याची आई आली नाही ना, बापाला नाही ना, आता हे कोणी नाही आलं. आम्हाला वाटतं की हे लेकरला टाकून दिलं, या माईबापाने टाकून दिले, आणि तसंच झालं होतं ना. तर मग त्या बकऱ्यांनी बघा मग दूध पाजायला सुरू केलं. हळूहळू ते बाळ मोठं व्हायला लागलं, बाहेर चालल्या गवत खायला आणि ते चारा खायला. तर मग ते लेकरू हळूहळू मोठं व्हायला लागलं. मोठं होऊन झालं 5 वर्षाचं, बोलायला चालायलं हसायलं खेळायलं, म्हणजे खूप छान झालं.
आणि मग कळायला लागल्यावर मग त्या लेकराला वाटायलं मी तर मुलगी आहे आणि बकऱ्या कशा काय माझ्या आई. तर मग ते लेकरू सारखं विचारायचं आई, म्हणजे आईच म्हणायला लागलं. त्या तिच्या बहिणीला मावशी म्हणायला लागलं आणि हिला आई म्हणायला लागलं. तर मग विचारायचं मी तर मुलगी आहे आणि तुम्ही तर बकऱ्या आहेत आणि मग हे असं कसं काय, मी काय तर तुमच्या पोटाला काही मी मुलगी आली आहे का. मग ह्या 2 बकऱ्यांनी खरं खरं सांगितलं, असं असं इथं घडलं या, कोणीतरी आणून इथं तुला सोडलं या, तुला आम्ही लहानाचं मोठं केलं आमचं दूध पाजून, माझ्या बहिणीनं आणि मी. मग त्या लेकराला सगळं माहिती होतं. मग ती पोरगी लहानाची मोठी झाली तोवर तर हिच्या आईला इकडं दुसरं पण मुलगाच पाहिजे म्हणून हाकलून दिलं. म्हणला हे काय मुलीची खाण आहे म्हणला, म्हणून त्या पोरीच्या आईला हाकलून दिलं. तर मग ही ह्या राजाच्या घरी गेली आणि काम मागितलं आणि त्या राजाच्या इथं काम धरलं ह्या पोरीच्या आईनं. आणि मग त्यांच्याकडे एक मुलगा होता आणि ही पण मुलगी इकडं बकऱ्यापाशी जवान झाली होती. जवान झाल्याच्या नंतर मग एक दिवस बघा लांडगा आला. म्हणतो बाबा इथं तर गुफा आहे, इथं तर बकऱ्या राहतात, तरी माणसाचा वास कसा काय यायला लागला आहे. म्हणून शिने तर ती पोरगी एक हे आलं खबुद्र आलं म्हणून शिने ती पोरगी त्या खबुद्राला खेळवायला लागली, हसायला लागली. अंगणमध्ये बसली होती गुफाच्या बाहेर. तर मग त्याला लांडग्याला वास आला, या पोरीचा हसायला आवाज आला आणि म्हणतो बाबा इथं तर हसायला आवाज यायला, इथं माणूस ते वाटतं, इथं तर बकऱ्या होत्या, इथं माणूस कुठून आलं. बघतंय तर त्या खबुद्रा बरोबर खेळायला लागली, खेळायली. तर ते यायला लागलं, ते लांडगा जवळ यायला लागला. तर मग नंतर खबुद्रा आलं आणि नंतर आलं एक हे माकड आल्याच्या नंतर मग त्या माकडाची खबुद्रीची या पोरीची दोस्ती झाली. हसायचे खेळायचे. तर मग तेवढ्यामध्ये ते हे आलं लांडगा आल्याच्या नंतर म्हणता बाबा इथं शिकार तर चांगली आहे, इथं तर बकरे आहेत आणि इथं माकड आणि हे खबुद्र कुठून आलं. म्हणजे ते छक झालं. तर म्हणलं आता ह्यांना तर नको खायला, ह्यांना खाऊन काय माझी भूक नाही मिटणार. मी आता काय करतो, त्या कोण मुलगी आहे ना तिला खातो म्हणल्याच्या नंतर मग आला जवळ आला. तर हे माकड आणि खबूतर म्हणतो अरे बापरे, आता ह्या पोरीचं काय खरं नाही, ह्या पोरीला आता खाऊन टाकते. तर ते माकड म्हणतं कसं खाईन, ही मुलगी माझी बहीण आहे, कसं खाईन नाही का. आमच्याबरोबर बी हसली खेळली बोलली आणि हिला आम्ही काय धक्का लावू देणार नाही. त्या लांडग्याला येऊ दे म्हणले त्या लांडग्याला. मग ते लांडगा हळू जवळ आला. तर ते म्हणते सरकारी तुम्ही मला ह्या पोरीला खायचं या. ते म्हणते आपलं कबूतर आणि माकड म्हणते नाही खायचं. का खाणार तू, कशासाठी खाणार तू, पहिलं आम्हाला खा नंतर तुला खा. तर ते म्हणतो नाही तुम्हाला खाऊन काय माझी भूक नाही मिटणार, तिलाच खायचं आहे मला. त्याची हे लांडग्याला बघून हे माकड आणि हे म्हणलं ए बाई ताई तू आतमध्ये जा आणि ते हे करून ते दरवाजा बनवलेला होता ना ते त्याला दगड लाव. आणि मग ते गेले पळत भिवून शिने त्या लांडग्याला. आणि मग ते लांडगा आला आणि ह्या लांडग्याची ह्यांची खबुत्रीची ना ह्या माकडाचे भांडणं लागले. भांडणामध्ये बिचाऱ्याला ते खबुत्राला तर एका झटक्यात खाऊन टाकलं. माकड गेलं पळून उड्या मारून पळून गेलं त्या ह्याच्याकडं बकऱ्याकडं. अगं बकरीताई तुमच्या मुलीला हा लांडगा खायला आलाय. मग त्या बकऱ्या दोन्ही पळत आल्या. म्हणला हरामखोर कोणता लांडगा आहे, त्याला आम्ही बरोबर आता सबक शिकवणार आहेत, त्याला नाही का बरोबर आता जिंदगीची त्याची आम्ही वाट लावणार आहेत. तर आल्या पळत आल्या तोवर तर हे दरवाज्यात थांबलाय. तर म्हणल्या का रे तुझ्या काय पायाकडून आली का, आम्ही आहेत जिवंत तोवर तिला हात नाही लावणार तुम्ही. कोणता लांडगा येऊ दे अगर वाघ येऊ दे कोणी बी येऊ दे, ते पुरीचे मायबाप आम्ही हे दोघीजणी, माय बी आहेत आणि बाप बी आहेत. दुःख्याली पोरगी आहे, तिला कोणी नाही, आम्ही तिला लहानाचं मोठं केले.
जवान झाली, तुला काय ह्याच्यासाठी आम्ही तिला खाऊ पिऊ घालून मोठं केले का तुला खायसाठी? हां, मुडद्या म्हणली चल फूट म्हणली इथून, नाही तर बघ तुझी कशी आम्ही वाट लावतो. तर ते म्हणतं नाही गं ताई, मी असं चालू होतं आणि तो मुलगी कुठून आली, एवढे दिवस नव्हती, मी 12 वर्षाच्या नंतर आलो आहे, मला मुलगी दिसली. तुला काय मुलगी झाली का? म्हणली नालायक, मला मुलगी होणार आहे का? हां, अरे कोणीतरी सोडलं, आम्ही सांभाळलं, आम्ही तिचे मायबाप आहेत, तू का मागं लागलास? म्हणली मुडद्या चल फूट म्हणले होतं. म्हणला ताई मी आता कधीच नाही येणार, तुझी मुलगी आहे ना तर माझी पण ताई आहे. बघा असं असतं, जनावर असून सध्या जनावरांना सगळं कळतंय आणि माणसं असून सध्या येड घेऊन पेडायला जातात आणि दुसऱ्यांची मजा घेतात. माणसं अशी असतात बघा. म्हणून कुत्रे मांजरं कोणते बी पक्षी हे बघा, त्यांना जाणकारी आहे तरी आपल्याला जाणकारी नाही आहे, असं असते बघा. मग ती म्हणली दुसऱ्या दिवशी, म्हणली आई मला पण यायचं तुमच्याबरोबर, आता मी चालते बोलते, मी मोठी झाली. ती म्हणली नको बाई, आता लांडगा नाही येणार, आता त्या लांडग्याची काळजी नको करू, ते आपल्या घरी कधीच नाही येणार. परी नाही म्हणली मला यायचं आहे म्हणली आणि गेली बघा. रामकृष्ण हरी गेली, संग गेली. तर ती पोरगी गेली नदीला आंघोळीला आणि ह्या बकऱ्या गेल्या चरायला आणि हिला फळं फ्रूट आणायला. तर मग आता आणाच कुठलं हो, तर मग फळं फ्रूट त्या बकऱ्या आणून द्यायच्या बघा. तर मग तवर नदीला आंघोळ करत होती बघा. तर मग आंघोळ करत होती तर एक राजाचा मुलगा शिकारीला आला होता. राजाचा मुलगा शिकारीला आला होता. तर ते शिकार करत होता तर त्याला दिसलं एक हरण, असं झाडीमधून चाललेलं हरण दिसलं. तर मग हरण दिसल्यावर मग हरणाला असा बाण धरला, असा मारायचा की हिच्या आंघोळीचा आवाज आला. असं पवायला लागली ना, पाय मारून 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 पाय मारून मारून पाय मारून मारून पवायला लागल्याच्या नंतर मग म्हणलं अरे बापरे, मी तर हरण म्हणून ह्या पोरीलाच बाण मारत होतो, काही सुंदरी हे बापरे. म्हणला मी तर अशी सुंदरी कधीच जीवनामध्ये बघितली नाही, किती सुंदर आहे मुलगी. असं बघत बसला तिला. असा बघत बसल्याच्या नंतर त्याला काय राहावाना, तर तिला म्हणला सुंदरी बाहेर ये, तू किती सुंदर आहे. तर ती मग बसली पाण्यामध्ये बुडून बसली. म्हणजे हे जाईन तेव्हाच मी बाहेर येईन. ते कशाचं जाते, सुंदरी मिले चांगला मुलगा आहे, राजाचा मुलगा आहे, तू खूप सुंदर आहे, तू बाहेर ये, तुझं नाव काय? ती म्हणली मलाच माहीत नाही माझं नाव काय, परी तू इथं थांबू नको, मी इथं आंघोळ करायला लागले. बरं म्हणलं आंघोळ कर, परी बाहेर ये. म्हणली माझे कपडे आहेत तर मी बाहेर कसं येऊ? तर त्याने कपडे आणून त्या पाण्याच्या शेजारी ठेवले. बघ म्हणला आंघोळ कर, बाहेर ये, कपडे घाल आणि ये इकडं तू. मी भारी मुलगा आहे, मी तसा चावट मुलगा नाही आहे, तू खूप सुंदर आहेस. बरं म्हणली. मग पाण्याच्या बाहेर आली, तिथले कपडे घातले. म्हणली काय काम आहे माझ्यापाशी? म्हणला तू लई सुंदर आहेस. म्हणली आता सुंदर आहे तर सुंदर आहे, कुठं राहते काय राहते? म्हणली मी तिथं गुंपामध्ये राहते. म्हणली माझ्या 2 आया आहेत, त्या 2 आया माझा सांभाळ करतात. त्या आया कोण आहेत? बकऱ्या आहेत. अरे म्हणलं असं कसं? बरं म्हणला बाबा जाऊ दे, कसं पण असू दे, चांगली असतो. तर म्हणला तू नाही का इथं, तुला इथं खतरा आहे, तू माझ्याबरोबर येते का? नाही म्हणली माझ्या आया आहेत 2, मला काहीच खतरा नाही आहे, मी इथं सुखी आहे, मी नाही येणार. तर ते मुलगा बरं म्हणला ठीक आहे, गेला घरी गेला आणि त्याचं काय मन लागाना, ती मुलगीच दिसायला लागली. तर मग बाप म्हणला 4 दिवस झालं अन्न खायना पाणी प्यायना, बाळा तुला काय झाले, सांग तरी. ते काय सांगायला तयार होत नव्हता. बाप
म्हणला असता की बाबा काही बी पोरगं म्हणते, कोणची जंगलमधली मुलगी काय डोंगरामधली मुलगी काही म्हणतंय असं त्याला वाटत, म्हणून त्याला काही सांगत म्हणला तुझं काय बी असू दे ते सांगतच नव्हता. का तर आई त्यांच्या बकऱ्या तिची आई म्हणल्याच्या नंतर काय सांगणार. तर मग म्हणली पायाला मुंग्या येतात हो लय माझ्या. मग म्हणला बाप म्हणला काय बी असू दे बाई बाबा तू सांग मला सांग. म्हणल्याच्या नंतर म्हणला ऐकायची ताकद आहे का. हो म्हणला तुझ्यासाठी काही बी करन म्हणला मी, तुझ्यासाठी मी काही बी करन. बरं म्हणला. एक जंगलमध्ये एक मुलगी हे गुंपामध्ये राहते, त्यांची आई तिला 2 आया आहेत, ते 2 आया बकऱ्या आहेत. तुम्हाला चालन का. मग लग्न करीन तर त्याच मुलीबरोबर लग्न करीन, नाही तर मी जिंदगीत कुंवारा राहीन. अरे बापरे म्हणला बाबा. बरं बाबा आण कोणची मुलगी आहे ती. गेला म्हणला असं मी माझ्या बापाला बोलले, तू मला लई पसंत आहेस आणि मी करण लग्न तर तुझ्याबरोबर करन, नाही तर मी लग्नच करणार नाही. तर म्हणली माझ्या आईला तरी येऊ द्या. म्हणला नाही. तरी नाही गेली, त्या दिवशी नाही गेली. जाऊन सांगितलं ती मुलगी येत नाही आहे. मग दुसऱ्या दिवशी त्यांचे ते प्रधान पाठवला. त्यांचे ते काय असतात ना त्यांच्या हाताखाली प्रधान असतो, त्यांचे असतात ना सगळे, मला काय सांगता येईल ना, त्यांचे असतात ना. तर त्यांना म्हणलं त्या मुलीला आली खुशीनं तर येऊ द्या, नाही तर तिला बंदी बनवून आणा. मग ती मुलगी नाही गेली. तर ते आई नव्हती त्यांची घरी. ती मुलगीने नाही चालली माझी आई येऊ द्या म्हणाली, पण ते ऐकलं नाही. त्या मुलीला बंदी बनवून आणलं राजाच्या घरी. आणि ते राजाचे येतं त्याची बायको एवढी मायाळू एवढी मोठी मायाळू. तर मग म्हणते बाई तू लई मला पसंत आलीस, माझ्या पोराला पसंत आली, माझ्या नवऱ्याला पण पसंत आली, तू माझ्या पोराबरोबर लग्न करणार का. म्हणली माझ्या आईला विचारल्याशिवाय मी लग्न नाही करणार. बरं म्हणले तुझ्या आईला आम्ही बोलून घेऊ इथं. आणि मग हे बघा दुसऱ्या दिवशी बोलून घेतलं तर तिकडं रडू त्या 2 बकऱ्या परेशान झाल्या, बिमार पडल्या. कुठं गेली असं आमची मुलगी, काय झालं असं आमच्या मुलीबरोबर, काय घडलं असं आमच्या मुलीबरोबर. म्हणून त्याने 2 दिवस खाल्लं नाही पिल्लं नाही, त्या कमजोर झाल्या. आणि मग राजाचे ते प्रधान गेला, प्रधानाने त्यांना घेऊन आला. आणि मग म्हणला हे आहेत आया त्यांच्या. तर बरं बाबा म्हणला मग कसं सांभाळलं तुम्ही, काय आहे तुम्हाला झाली काही मुलगी. ती म्हणली आम्हाला मुलगी नाही झालेली, हे तर या गुंपामध्ये आणून सोडलं होतं कुणी, आम्ही तिला लहानाचं मोठं केलं, खायला प्यायला घालून तिचा सांभाळ केला, आम्ही तिच्या आईच्या वरलं सांभाळलं, आम्हीच आहेत तिची आई. मग असं करून मग आता ती काम मागाय आली होती ना तिच्या आईच्या राजाच्या इथं. तर ती बी तिथंच होती, हाकलून दिलं होतं तिच्या नवऱ्याने तिला. आणि पोरगं व्हायना. मग ती पण तिथंच होती. आणि मग ही मुलगी पण तिथंच, आणि त्या बकऱ्या पण तिथंच. आणि मग लग्न झालं, सगळं झाल्याच्या नंतर मग एक दिवस म्हणते बाई तुला एक बात विचारू का. आता तिशीच मुलगी ती, आता तरी ओळख नाही आहे, जंगलमध्ये सोडलेलं गुंपामध्ये, तिला काय ओळख आहे. म्हणली मी तुला एक विचारू का, त्या तुझ्या आया आहेत का. तर म्हणली माझ्या आया नाहीत. मग म्हणली मला खरं सांग काय घडलं आहे तुझ्याबरोबर. तर ती म्हणली मला कोणीतरी असं कपड्यामध्ये साडीमध्ये गुंडुळून मला त्या गुंपामध्ये सोडलं होतं. त्या बकऱ्या आल्या, मी रडत होते म्हणा, आणि मला दूध पाजून मला मोठं केलं, लहानाचं मोठं केलं. आणि मग हे राजाचा मुलगा भेटला, ते मुलगा इथं घेऊन आला मला, आणि मला त्या गुंपामध्ये मला सोडलेलं होतं. मग हिला वाटलं की मीच सोडलं होतं आणि ही माझीच मुलगी आहे. आणि त्या राजाला पण कहाणी त्या बाईनं पहिली सगळी सांगितली होती. मला मुली होत होत्या, माझ्या मुली सोडून देत होता, मुलगा पाहिजे म्हणून त्या पण बाईनं सगळं सांगितलं होतं पहिलं. आणि मग आता हे मायले की म्हणल्या ही माझीच मुलगी आहे म्हणून गळ्याला लावून घेतलं, रडायला पडायला. आणि मग म्हणलं बरं बाई. मग तिला राणी बनवलं, हिला पण म्हणजे राजमाता बनवलं. कुणाला, त्या पुरीच्या आईला, की या पुरीची आई आहे म्हणून राजमाता बनवलं. आणि मग तिने सगळी कहाणी नवऱ्याची सांगितली. आणि मग नवऱ्याला बोलवणं गेलं, प्रधान घेऊन आला, बंदी करून घेऊन आला प्रधान. आणि मग प्रधानाने म्हणला बघा हे बघा ही ह्या बाईचा नवरा. तर मग आता
त्या पोरीला बाप बी तिथं आला, आई बी आली आणि बकरे बी आले. बघा तिचं परिवार सगळे भेटलं आणि म्हणला ह्यानीच तसं केलेलं आहे, मुलगा पाहिजे म्हणून 2 पोरी मारल्या आणि लोकाला दिल्या आणि ही पोरगी पण मारणारच होतं, पण ह्याने गुंपामध्ये सोडून आली म्हणून ही वाचली. तर मग म्हणले आता ह्याचं त्याला आणलं बंदी म्हणून ते म्हणतो तू इथं येस का? तर म्हणले हां, मग कुठं जाणार, मायबापाच्या घरी थोडी जाणार. म्हणून मी काम मागायला आले, मला ह्या राजाने काम दिलं, मी इथं काम करते आणि मला इथं मुलगी पण भेटली. मी मारलं नव्हतं तिला ना, कुणाला दिलं नव्हतं, मी एका गुंपामध्ये सोडून आले होते. ह्या बकऱ्याने सांभाळ केला आणि ते राजाने तिच्यावर नजर पडली, राजा घेऊन आला आणि लग्न लावले आणि हे सुखी संसार करायला लागली या. आणि आता तुझ्या काय जिंदगीचं आहे बघ. मग राजा म्हणला तू महापाप केलंस म्हणला. अरे मुलगी काय आणि मुलगा काय, दोन्ही आपल्याला एकच असते. मुलगा आणि मुलगी दोन्ही एकच असते. कसला माणूस आहेस तू? अरे ज्याला लेकरं नसते त्याला जाऊन विचार, अरे तुला मुली तरी होत होत्या, ते तुझं भाग्य मोठं. नालायक माणसा म्हणला याला टाका रे म्हणला बंदी बनवून. आणि बघा मग पोरगी म्हणली, बायको म्हणली बंदी नका बनवू, त्यांना माफ करा, आमच्यामध्ये राहू द्या त्यांना. हे बघा असं असतंय बघा. मुलगी काय आणि मुलगा काय. हे बघा मुलगा बी हे बघा देवाने दिलेला असतं, मुलगी बी देवाने दिलेलं असतं. फक्त आईचं म्हणणं आहे की देवा माझ्या लेकरला कधी काटा मोडू देऊ नको, आईचं म्हणणं असते बघा. कधी माझ्या लेकराला दुःख देऊ नको. दुःख द्यायचं आहे मला दे, सुख माझ्या लेकरांना दे. आई उपाशी राहते परी लेकरांना हे बघा पोटभर खायला देते. लेकरांना म्हणते बाळानं तुम्ही खा, आई उपाशी झोपते. लेकरांना म्हणते लेकरा हो तुम्ही पोटभर खा. लेकरं म्हणतात आई तू खाणं. बाबा मी केल्या खाल्लेलं आहे, बाळायनो मी केल्या खाल्लेलं आहे, परी तिने घास बी खाल्लेला नसते. आई पाणी पिऊन झोपती, परी लेकरं नक्कीच पोटभर जेवून झोपवती. अशी आई असती बघा, अशी आई असते. आणि एवढं 2 लेकरांना पुढे नेऊन टाकलं, त्या आईचा जीव किती गरला असन, तिचा काळीच कसं तुटला असन. असं असते हो. म्हणून पोरगी एकच आहे. हे बघा देवाची देण आहे आणि आपण मानायचं, स्वीकारायचं. हे बघा आपण कोण नाही आहे, आपण कोण नाही आहे. हे बघा राम कृष्ण हरी, राधे 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 राधे, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. जय सीताराम, जय सीताराम, जय सीताराम, जय सीताराम. मी लय मेहनतीनं व्हिडिओ बनविलेला आहे बघा, लय माझी मेहनत गेलेली हे व्हिडिओ बनवायला. हे बघा कमरात दुखायला लागले तरी मी पूर्ण व्हिडिओ बघा, पूर्ण हे बघा कथा सांगितली मी तुम्हाला. तुम्ही हे बघा देवा धर्मात जातात तिथं कथा ऐकतात. हे बघा तुम्हाला घरात बसून ही कथा ऐकायला भेटायला लागली. म्हणून हे बघा शेअर सपोर्ट करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.